राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या काळुगडे वसाहतीपर्यंत जाण्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून चांगला रस्ता नाही। परिणामी 200 पेक्षा अधिक ग्रामस्थांना दळणवळणाची चांगली सोय नाही। वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आजच्या वटपौर्णिमेच्या दिवशीच महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला। रस्त्यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नसतील तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा महिलांनी दिला। त्यानंतर तहसीलदार अनिता देशमुख यांनी ताबडतोब या प्रश्नी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। राधानगरी तालुक्यातील काही दुर्गम वाड्या वस्त्यांवर आता रस्त्यांची सुविधा झाली आहे। मात्र सरवडे इथल्या काळुगडे वसाहतीतील नागरिकांना चांगला रस्ता मिळालेला नाही। एका बोळातून या गल्लीतील नागरिकांना ये-जा करावी लागते। याबाबत महिला आणि ग्रामस्थांनी आज तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन दिलं आणि ताबडतोब रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी केली। नियमितपणे घर फाळा, पाणीपट्टी आणि इतर कर भरत असतानाही काळुगडे वसाहतीमधील नागरिकांना चांगला रस्ता मिळालेला नाही। पावसाळ्यात तर चिखलातून निसरड्या पायवाटेनं ये-जा करावी लागते। एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास मृतदेह तटावरून उचलून न्यावा लागतो। शिवाय एखादी गर्भवती महिला, बाळंतीण किंवा रुग्ण आजारी पडल्यास त्याला डोली करून मुख्य रस्त्यापर्यंत आणावं लागतं। राधानगरी तालुक्यातील अनेक धनगरवाडे आणि दुर्गम वस्त्यांवर आता सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले आहेत, पण सरवडे गावातील काळुगडे वसाहतीला अजून रस्त्यासारखी मूलभूत सुविधा मिळाली नसल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। झाले 25 वर्ष झाले, पण इथं रस्त्याची सुविधा झालेली नाही आहे। परत आजारी हे माणूस पडले तरी सुद्धा इथून तटावून प्रयत्न न्यावं लागतं। पंचायतीमध्ये मी सदस्य असताना सुद्धा मी हा विषय मांडला रस्त्यासाठी, पण कुणीही दखल घेतली नाही आहे। आणि त्यामुळं इथल्या लोकसंख्या 200 लोकसंख्या आहे, तरीसुद्धा एवढी माणसांना प्रत्येक अडचणीला सामोरे जावे लागायले। आणि माझ्या सासऱ्यांचे मयत झाल्यानंतर प्रेत इथून तटावून न्यावं लागलं। एवढ्या अडचणीला आम्हाला सामोरे जावे लागले, तरीसुद्धा इथे कुणीही दखल घेतलेली नाही आहे। दरम्यान तहसीलदार अनिता देशमुख यांनी निवेदन स्वीकारून ताबडतोब काळुगडे वसाहतीला भेट दिली। लवकरच याबाबत तोडगा काढण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। यापुढे चांगला रस्ता मिळाला नाही तर आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। या रस्त्यानं बाहेर जायला पडायसाठी रस्ताच नाही आम्हाला। गेली 25 ते 30 वर्षे आम्ही या रस्त्यासाठी संघर्ष करतोय, पण आम्हाला कुणी या ग्रामपंचायतीनं सुद्धा आम्हाला दखल घेतली नाही आमची, किंवा अन्य पुढाऱ्यांनी सुद्धा कुणी आमची दखल घेतली नाही। यानं आम्ही वारंवार निवेदनाद्वारे सुद्धा प्रयत्न केलेला आहे, पण आमचं काय आमच्याकडे काही कंप्लीट दुर्लक्षच केलेलं आहे। मग या शेवटी आज आता सगळीकडंच आमची कोंडमारी झाल्यामुळं आम्ही आता संघर्षाला सामोरं जायचं ठरवलंय। काळुगडे वसाहतीमधील महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत आमच्या संयमाचा अंत पाहू नका असं सुनावलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन एकशिंगे, संजय काळुगडे, रामा काळुगडे, संजय सुतार, विठ्ठल मोरे, रंगराव वांगडे, रणजित जठार, संदीप खोराटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।